त्र्यंबकेश्वर पोलिसांची धडाकेबाज कारवाई, लाखो रुपयांची अवैध दारू जप्त, आरोपीला रंगेहात अटक। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या सापळ्यात दारू तस्कर अडकला, अवैध वाहतुकीला मोठा दणका। नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल। नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे अवैध दारू वाहतुकीविरोधात पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे। पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयित आरोपीला रंगेहात अटक करण्यात आली आहे। 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर परिसरात अवैध दारू वाहतुकीबाबत पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी विशेष पथकासह सापळा रचला। मारुती कंपनीची MH15 CT 8494 क्रमांकाची कार अडवून तपासणी केली असता देशी दारूचा मोठा साठा आढळून आला। या प्रकरणी दीपक हिरामण खानखोडे याला ताब्यात घेण्यात आले। प्राथमिक तपासात आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी देशी दारूची अवैध वाहतूक करत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले। कारवाई दरम्यान लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी पोलीस शिपाई प्रदीप राठोड यांच्या फिर्यादीवरून त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 118/2026 दाखल करण्यात आला असून महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 मधील कलम 65 आणि ई अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक SK गीते हे करीत आहेत। अवैध दारू वाहतूक विरोधातील त्र्यंबकेश्वर पोलिसांची ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून अशा बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांचा कडक वॉच कायम असल्याचा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे। संपादक विजय धामणे, नांदगाव, गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल।